ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य में किए गेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिने 13 सप्टेंबर 2025 शनिवार। जला आणि चमका. मुर्गानी सगळ्यांना म्हटले, आमच्या विजेत आगेत म्हणून तुमची तेलातून आम्हाला थोडे द्या. मॅथ्यू 25 अध्याय 8 वचन. तेलाची एक महत्त्वाची उपयोग म्हणजे दिवे तेजाने पेटते ठेवणे. एलियाने प्रभूसाठी जलून चमकले. योगान बप्तिस्मा देणारा हा एक जलणारा व चमकणारा दिवा होता, कारण त्यांची आत अभिषेकाचे तेल होते. मॅथ्यू अध्याय 25 मध्ये आपण सगन्या आणि मूर्ख कुमारिका याच्याबद्दल वाचतो. 5 कुमारिका एका बाजूला व 5 दुसऱ्या बाजूला उभे होत्या. त्यांचे हातात दिवे होते आणि त्या वाराचे प्रतीक्षेत होत्या. पण त्या 2 गटांमध्ये एक फरक होता. एका गटाकडे दिव्यासाठी तेल होते, तर दुसऱ्याकडे नव्हते. यांच्याकडे तेल नव्हते. त्यांचे दिवे भेटले नाहीत. दिवे न भेटल्यामुळे त्या वराला भेटू शकल्या नाहीत. त्याने आधारात राहावे लागले आणि त्या दाराबाहेर बंद झाल्या. प्रभू परत येईल तेव्हा एक गट उचलला जाईल आणि दुसरा मागे राहील. मागे राहण्याचे कारण म्हणजे तेलाचा अभाव. तयार होण्यासाठी दिलेले दिवस गेले आहेत. आता आपण तेलासह तयार असण्याचे दिवस जगत आहोत. एकदा वर आला की तेल तयार करण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून या कृपेच्या काळात आपला आत्मा, प्राण व शरीर तेलाने भरून येऊ द्या. मूर्ख कुमारिका तेलासाठी विनवणी करत राहिल्या, पण त्यांना मिळाले नाही. हे निश्चित जाणून घ्या, तुम्ही दुसऱ्याची अभिषेक पुसणे किंवा विकत येऊ शकत नाही. वराला भेटण्यासाठी तुम्ही दुसऱ्याची अभिषेकावर अवलंबून राहू शकत नाही. या कृपेच्या दिवसात तुमची भांडी अभिषेकाने भरलेली राहू, तर सकाळी प्रभू आपल्यावर आपली नवी दया ओततो. आपले दिवे रात्रीसुद्धा भेटते राहते. रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हाही त्या अभिषेकाने भरलेले जा, कारण प्रभूचे आगमन त्या रात्रीच होऊ शकते. कदाचित आजच तुम्ही तुमची प्रियकराला भेटाल. कदाचित या वर्षाअखेरीस तुम्ही तुमच्या प्रभूचे तेजस्वी मुख बघाल. दिवस व रात्र सतत अभिषेकाने भरलेले राहा. दिव्यासाठी तेल ऑलिव्ह झाडाचे बियांमधून मिळते, पण आपले जीवन भेटते व चमकते ठेवणारे तेल फक्त पवित्र आत्म्याकडून मिळते. देवाची मुलांनो, तुम्ही प्रभूसाठी चमकाल काय? पुढील ध्यानार्थ वचन. सद्गुणी स्त्री कोणाला मिळेल, कारण तिचे मूल्य मोत्यापेक्षा फार अधिक आहे. तिचा दिवा रात्री कधीच विझत नाही. नीतिसूत्र 31 अध्याय 10 आणि 18 वचन. आजच्या बायबल वचन. सकाळी नीतिसूत्र अध्याय 16, 17 आणि 18. सायंकाळी 2 कोरिन्थियस अध्याय 6. धन्यवाद.